राईट इंडिकेटर द्या आणि तिकडून घ्या. या बाजून चालत आता पलीकडून नाही गेलेली आहे. इकडे घ्या साईडला, म्हणजे एका साईडने चाला आता तुम्ही. चौथा टाकला का? होय. सांगा की जमते बाबू. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आता घेतो आहे मी पेरू चिरून खायला आणि आता चाललो आहे इकडे समोरच नाईकबा वगैरे असे. तर आता आम्ही आलो आहोत इथे तळमावलीमध्ये. आता समोर गेलं की आहे काय ढेबेवाडी, त्याच्यानंतर आम्ही जाणार नाईकबाला. आणि हे तर फर्स्ट टाईमच चाललेत, मी तरी जाऊन आलेली आहे. तर आत्तापर्यंत गाडी ह्यांनी ड्राईव्ह केली, थोडी छान केली, फर्स्ट टाईम आहे आणि खूप छान केलं तरी तर चांगली गोष्ट आहे. आणि आता पुढचा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर असं समोर पाऊस पण चाललेला आहे. आणि काय म्हणतो आपण म्हणजे नाही का असे ढग उतरलेले, हिरवं हिरवं झालेलं ऑल सगळं खूप सुंदर आहे. तर चला आता बाकीचं शूटिंग आमचे कॅमेरामॅन करून. गाडी थांबली व्हिडिओ बनवायला बरं का, हे सगळं निसर्ग सौंदर्यासाठीच थांबली गाडी. तुला थांबलं एवढ्या माणसात शक्यच नाही. तर आत्ता की नाही, ही कोणती नदी म्हटले? नदी लक्षात हां नाव नाही माहिती, पण हे नाव मी नंतर सांगेन सगळ्यांना. तर आता इतका सुंदर व्ह्यू आहे का ना हा. इतकं सुंदर दिसतं हे दृश्य. आणि ही जी झाडाची पानं आहेत ना ते एकदम अशी नाही, हे पा पूर्ण असं इतका सुंदर व्ह्यू आहे हा. आणि ह्याचं म्हणजे मी पाठीमागे आलेली त्यावेळी तर मला करायचंच होतं याचं शूटिंग, पण आज खास वेळ काढूनच या ब्लॉगिंगला आलेली आहे. आता ह्या नदीचं नाव मी नंतर तुम्हाला घरी गेल्यावर चौकशी करून सांगणार 100%. हे पहा. आणि कदाचित ह्यामध्ये मध्ये जाता येत असं नाही, पाण्याचं एवढं काय हे दिसत नाही आहे जर वाळूईमध्ये, तर काय माहिती नाही आपल्याला काय. तर ठीक आहे, चला आपण पलीकडच्या बाजूने घेऊन पाहूया. अरे वा, ऐ शपथ, इथे तर हे अहो 2 नद्या आहेत तिथं, तिकडून पण आलेली एक. हे पहा, हे तर मला माहितीच नाही, ह्या बाजूने तर मी पाहिलंच नाही. अरे बापरे, वेगळं आहे हे, खरोखर मला सुद्धा माहिती नव्हतं. इकडून पण आलेली एक वेगळी दिसते. आणि पुढे 2 नद्यांचा संगम होऊन ही चाललेली आहे. आता हे पाठीमागून थोडं शूट करायला पाहिजे. आता व्हिडिओ तर हा मोठा होणारच आहे.
ठीक आहे. मच्छीमारीसाठी अरे बापरे किती. कोणती नदी आहे ही? नदीचं नाव काय आहे या? वांग. बर बर. वांग नदी म्हणतात आता हे. वाव, शपथ कसलं छान आहे यार, कसलं भारी आहे. असं मी म्हणायचे बरं का, खरोखर मी त्या दिवशी आलते ना तर असे म्हणायचे ना, या दोघांना एवढं आश्चर्य वाटत होतं ना माहिती का, कारण हे खरंच एवढं सुंदर आहे ना हे निसर्ग. आजूबाजूचं घ्या ना, हे डोंगर घ्या ना, डोंगर तिकडचं समोर. खरंच पावसाळ्यात काय निसर्ग सौंदर्य झालंय ना हे. बघा ह्या पायऱ्या आहेत, ह्या नाईकबाला जायला ह्या इथून पायऱ्या आहेत. जे पायी जायचे ना त्यांनी इथून जायचं. हे बघा लाटणं, विळ्या, सगळं लाकडी बनवलेल्या वस्तू ऑल सगळे इकडं. बघितलं का पाऊस किती छान चाललाय. व्हिडिओ होईल पण बस करा, बंद करा आता. आता गेलं मागं गेलं. जाऊ द्या. तर फायनली पोहोचलो आम्ही. आता या ठिकाणी असं पार्किंग आहे आणि आता वर मंदिर इकडे, इकडं ह्या बाजूनी मंदिर इकडे वर जायचं. आता आम्ही चाललोय इकडे काहीतरी जेवणाची सोय आहे. महाप्रसाद अन्नछत्र. नाईकबा या ठिकाणी आहे ना अन्नदानाचं म्हणजे काय आपण म्हणतो अन्नछत्रालय, तिथे आता महाप्रसाद घेतो. पवनचक्की समोर, इकडं पण किती पवनचक्की आहेत असे. आपल्याला ती दिसत होती समोरची, काही ही दिसत होती मला, ही दिसायची. एवढ्या पवनचक्क्या, सगळ्या पवनचक्क्या तिकडे पुरेपूर म्हणजे हवेचा वापर केला आहे, सुंदर अगदी. आणि सगळ्यात जवळची ती ही त्या वाटेने आम्हाला दिसत होती पूर्ण घाट चढताना. हो, पाणी पिऊया.
रोड कुठून आहे काय माहिती. ते पहा दुकान आहे. तू तरी आजी ना आतमध्ये जायचं कुठून आहे? तिकडून आहे पलीकडून आहे आतमध्ये जायचं. हे पहा हे श्रीक्षेत्र नाईबाग मंदिर जीर्णोद्धारचं काम चालू आहे. बरोबर आहे ना, म्हटलं तुम्ही उलट येत आहे म्हणजे आम्ही चुकीचं. हो का, बरं बरं ठीक आहे. मी पण कन्फ्यूजमध्ये आले, म्हटलं असं काय होतं. दिसतच नाही इथून. पडलं
आता आम्ही घाटातून खाली उतरलं आणि हे बा किती सुंदर दिसतं हे सगळं. आणि इथे आता आम्ही चाललो आहे फोटो काढायला. थोडे धबधबे वाहतात आहे, तर अशा पद्धतीने. हे पहा अशा पवनचक्क्या, असा डोंगर, हे ना फार सुंदर आहे. हे बघा सावकाशा. आता ह्यांचे फोटो काढते. पुढे गेले आता अजून पुढच्या वळणावर जरा पोरं थांबले. त्या दिवशी आपण गेलो चौरंगीनाथला, त्याचं फार छान होतं. तिथून कसं म्हणजे व्ह्यू फार मोठा इथून पण दिसतो, पण असं शूटिंग वगैरे नाही करता येत कारण खूपच असं कड्यावर आहे ना ते. इकडून वाल्मिकीला जातो रस्ता सरळ. लावून घ्यायची का?